नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 17 फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः 6 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री किंवा येणाऱ्या दिवसामध्ये राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम तर हिमालयाकडे एक नवीन पश्चिमी आवर्त येताना दिसतोय, ज्यामुळे उद्यापासून किंवा काही ठिकाणी परवापासून उत्तर भारतामध्ये पाऊस सक्रिय होईल. परिणामी उत्तरेकडून येणारे थोडेसे थंड वारे मध्य महाराष्ट्रात जे येत आहेत ते उद्या किंवा परवापासून थोडेसे कमी होतील. मध्य महाराष्ट्रात विशेष जी काही थंडी पाहायला मिळते ती सुद्धा थोडीशी सध्या कमी होण्याचा अंदाज आहे. आणि जसा हा पश्चिमी वाऱ्याचा पाऊस आणि बर्फवृष्टी देऊन पुढे जाईल, पुन्हा एकदा उत्तरेकडे थंड वारे उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर कोकणापर्यंत पोहोचतील आणि पुन्हा एकदा थोडासा थंडावा वाढेल. पण या संपूर्ण आठवड्यात जर आपण पाहिलं तर राज्यात पावसाची शक्यता नाही आणि जे दिवसाचं तापमान आहे ते वाढलेलंच पाहायला मिळेल. विदर्भ, मराठवाड्याचे हे दक्षिणेकडील काय भाग असेल तापमान वाढलेलंच राहील. कोकण किनारपट्टीपासून दूर असलेले अंतर्गत भाग या ठिकाणी सुद्धा तापमान वाढलेलंच राहील किंवा राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा दिवसाचं तापमान वाढलेलं असेल. त्यात विशेष काही प्रभाव किंवा विशेष काही फरक पडणार नाही. तापमान अधिकच राहण्याची शक्यता ही खास करून जास्त दिसते की दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमानात वाढ झालेली आहे. आणि जसं सांगितलं की थंडी जी आहे सध्या उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत आणि उत्तर कोकणाच्या आसपासच्या भागांपर्यंत थोडासा थंडावा हवेत जाणवत आहे. आणि हा थंडावा 1-2 दिवसात पुन्हा कमी होईल आणि पुन्हा त्याच्यानंतर जसा वेस्टर्न डिस्टन्स पुढे जाईल तसा पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा थंडावा हा पाहायला मिळेल. पण खूप कडाक्याची थंडी नाही. 10 अंश सेल्सिअसहून कमी तापमान जाण्याची शक्यता नाही आहे. आणि इतर ठिकाणी मात्र मग मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी सुद्धा विशेष काय थंडी जाणवण्याची शक्यता या आठवड्यात दिसत नाही. बाकी आपण मान्सूनबाबतचा प्राथमिक अंदाज दिलेला आहे. अजून पण पाहिलं नसेल तर नक्कीच पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या.